तुम्हा सगळ्यांना मी एक स्पष्ट गोष्ट करू इच्छितो की बुद्धभूमी फाउंडेशनचा प्रश्न हा निकाली निघालेला आहे। बुद्धभूमी फाउंडेशनचं तत्वतः प्राधिकरण करतो आहोत सरकार अशा प्रकारची घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांनी बुद्धभूमी फाउंडेशनचे विविध पक्षाचे अनेक नेते मान्यवर समाजातले मान्यवर यांच्यासमोर केलेली आहे। त्याच्या प्रकारचं इतिवृत्त लिहिलेलं आहे, वृत्त प्रकाशित झालेलं आहे आणि त्यामुळे आत्ता यानंतर कोणी काय करत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, आम्ही आज जो जल्लोष केला त्याला दोन अर्थ आहे। एक अर्थ आहे की जगाच्या पातळीवरती असणारं जे जगातल्या सकल बौद्ध समाजाचं आदरस्थान मानलं जातं ते बिहारमधलं महाबोधी विहार, त्या महाबोधी विहाराची उभेऊब प्रतिकृती त्याच्यापेक्षाही भव्य मोठ्या प्रमाणामध्ये कल्याणमध्ये उभी राहणार आहे। हा देशातल्याच नाही तर जगातल्या सगळ्या बौद्ध संस्कृती मानणाऱ्या, हिंदू संस्कृती मानणाऱ्या, जैन संस्कृती मानणाऱ्या, भारतीयता मानणाऱ्या प्रत्येक माणसासाठी अभिमानाची जल्लोषाची गोष्ट आहे आणि त्यामुळे आम्ही इथे जल्लोष करण्यासाठी आलो आहे। आणि ही भेट ज्या विकास पुरुष संसदरत्न खासदार श्रीकांतजी शिंदे आणि माननीय पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी जी समाजाला दिली आहे त्याबद्दल त्यांचा आभार मानण्यासाठी आम्ही हा सगळा जल्लोष। बरं, हा जल्लोष इथेच होतो आहे का? तर दिल्लीतनं मला अनेक ठिकाणी फोन आले, त्या संदर्भातल्या पोस्ट केल्यानंतर दिल्लीतमधली लोक शांतीस्वरूप बौद्धांचे जे अनुयायी आहेत ते जल्लोष करतायत। औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलं तिथनं आहे। समाजातल्या अनेक तरांचे भंते चे ग्रुप जे आहेत, मग नागपूरमध्ये दीक्षाभूमीतले जे भंते आहेत, सुसई सराई म्हणून, अशा अनेक महान भंते जे लोक आहेत ते याचं स्वागत करतायत, या निर्णयाचं स्वागत करतायत। त्यामुळे इथे आता हा जो विकास आहे हा काही थांबणार नाही। कोणी तिथे जर समजा स्वतःच्यासाठी मठपती बनायचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र सरकार त्याची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे। आपल्या या कल्याण शहराला अशोकनगर या ठिकाणी बुद्धभूमीच्या ठिकाणी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी 50 करोडचा निधी तर सध्या उपलब्ध केला आहे। जवळजवळ 200-300 करोडच्या वरती त्या ठिकाणी निधी लागणार आहे, कारण त्या ठिकाणी एक पर्यटक स्थळ निर्माण होणार आहे। आपल्या शहराला पर्यटक स्थळ प्राप्त होणार आहे, जे पर्यटक स्थळ असं असणार आहे की देशबाहेरील सुद्धा लोक त्या ठिकाणी त्याचं दर्शन घ्यायला येऊ शकतात आणि विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी आपल्या 50,000च्या वरती लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचं नियोजन खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी केलं। त्यामुळेच हे जल्लोषाचं वातावरण निर्माण केलं आहे। या ठिकाणी आम्ही जल्लोष करतोय। त्या बुद्धभूमीच्या इथं एक ज्ञान केंद्र, त्याचप्रमाणे पर्यटन स्थळ हे असे दोन्ही ठिकाणी निर्माण होतील असं चांगलं असं या कल्याण डोंबिवली शहराच्या पेचामध्ये एक चांगला तुरा त्या ठिकाणी निर्माण होईल असं एक चांगलं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि माननीय संजय शिरसाट यांच्या निर्देशनातून एक प्राधिकरण स्थापन करून तिथं निर्माण होतं आहे। म्हणून आम्ही सगळे एक मोठ्या जल्लोष या ठिकाणी या समाजामध्ये आपल्या कल्याणपुरीचे सगळे समाजातले लोक या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळेजण जल्लोष करतात। शिक्का संघटित व्हा, संघर्ष करा हा बाबासाहेबांनी दिलेला ब्रीद वाक्य आहे। आम्ही शिकलो, ज्यावेळेस संघर्ष करायचा होता त्यावेळेस ते रस्त्यावर उतरलो आणि या संघर्षाला यश आलेलं आहे माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून। जे तात्काळ निर्णय घेणं, मिटिंग लावणं, सर्व पक्षांना एकत्रित करणं, त्याच्यामध्ये वंचित आघाडी असो, आनंदराज आंबेडकर असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ असो, सगळ्या श्यामदादा गायकवाड होते, चन्नै साहेब होते, किरणजी सोनवणे होते, सर्वांसमोर हा निर्णय झाला आणि तो एक निर्णय एक ऐतिहासिक झाला आणि कल्याण पूर्वेचा आणि बुद्धमय फाउंडेशनचा हा विकास होणारच आणि या विकासाच्या कोणी आड येत असेल जसं तर तसं उत्तर द्यायची तयारी आम्ही कल्याण शहराच्या वतीने करणार आहोत। आणि आज आपण बघत आहोत की जे मीटिंग झालेली आहे सामाजिक न्यायमंत्री त्यांच्यासोबत, तिथे मी उपस्थित नव्हती पण त्याचे जे इतिवृत्त आले ते आम्ही बघितलेले आहेत। तर खूप चांगलं वाटते, कारण या कल्याणपूर्वेमध्ये आधी विकास नव्हता आणि ज्या पद्धतीने डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब निवडून आलेत त्यानंतर इथे खरंच विकासाला सुरुवात झालेली आहे। जे आहे ते आहे, सत्य आहे की कामं होत आहेत। मी स्वतः नगरसेवक झाल्यानंतर मी साहेबांकडनं 3 कामं पास करून घेतलेले मी त्या दिवशी। खूप आनंदात आपण बघतोय आणि कसं आहे आमच्या कल्याणपुरीमध्ये बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सार्वजनिक जयंती असू द्या, नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, इथे कुठले असे एक जात पुढे येऊन जयंत्या वगैरे किंवा उत्साहाचे कार्यक्रम करत नाही। सर्वच जाती धर्माचे लोक आम्ही एकत्र येतो आणि जे काय गुण्या गोविंदाने आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करत असतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।